जसा बाजार जवळ येत होता तशी गंगारामची चिंता वाढत होती. कुणाकडून तरी पैसे उसने घेऊन मुलांना शाळेचं साहित्य आणल्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. अडल्या नडल्या वेळेला नेहमी मदत करणाऱ्या बाजीरावची आठवण गंगारामला झाली. गंगारामवर ज्यावेळी पैशाची अडचण येत असे त्यावेळी तो संकटमोचक बनून गंगारामच्या पाठीमागे उभा राहत असे. बाजीरावचा प्रपंच बेताचाच. काबाड कष्ट करून मुलगा इंजिनियर केला, त्याला लगेच नोकरी लागली, दोन्ही मुलींची लग्न केली. त्यांनी मुलाचंसुद्धा यावर्षी लग्न केलेलं होतं. बाजीराव मुलाच्या लग्न कार्यातनं नुकताच बाहेर पडला होता. घरामध्ये बाजीराव आणि त्याची बायको दोघंच. अधूनमधून लेकीचं एखादं लेकरू त्यांच्याकडे असे. बाजीराव मोठ्या खर्चातनं मुक्त झालेला होता. दारात दुभत्या 2 म्हशी होत्या, 10 एकर जमीन होती. दुधावर घरखर्च बागायचा आणि जमिनीचं उत्पन्न शिल्लक राहायचं. गंगाराम मोठ्या आशेनं भल्या सकाळी बाजीरावकडे आला. दारातनंच आवाज दिला, बजू अण्णा आहे का घरात? कानावर आवाज जाताच बाजीराव म्हणाला, का रे गंगा, ये ना, काय काम काढलं आज? कामच लागलंय, तवाच आलोय. बाजीरावनं बायकोला चहा करायला सांगितलं आणि म्हणाला, काय रानात काय पेरलंय? सगळंच पेरलंय, थोडं थोडं. उगवलंय का सगळं? उगवलंय. पहिल्या तोंडाला पेरलेल्याची निम्मी आधी खुरपण बी उरकत आणली. तुझं खुरपणं उरकल्यावर 4-2 दिवस ये की आमच्याकडं. येईन की, खुरपणं झाल्यावर काय काम आहे? बरं, पण मग सकाळी सकाळी कसं काय येणं केलं? पेरणीच्या खर्चातनं बाहेर येतोय का नाहीत? तोच पोरांच्या शाळा भरल्या, त्यामुळं पोरं पाट्या पुस्तकासाठी लागली ती अडेवाणी कराया. पैशाची मरणाची तारांबळ चालली. तुला तर काही गरज करावं लागणार गाड्या, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. लेका, पोराचं लग्न झालेला महिना नाही झाला अजून, आत्ताच पेरणी बी झाली. त्यात घरातला एक माणूस नाही रानात झाटाय. सगळं बाहेरनं करून घेतलं आहे, त्याचंच पैसे द्यावं लागते. अरे माझी सध्या लई तारांबळ लेका. हे बघ, तुझं कसं बी हाय, निभून जायजो. मला कोण ओळखते मुकादमाशिवाय, आणि त्याच्याकडं तर जायला तोंडच नाही बघ. लय कोड्यात टाकलं लेका तू. कर काहीतरी कर. बरं बघू, उद्या बाजारचा दुधाचा पगार होईन, मग देईल तुला काहीतरी. बाजारात गाठ घे माझी, पण उद्या घोटाळा करू नको, नाही तर लेकरं मला आण खाऊ द्यायची नाहीत. असं म्हणून गंगाराम तिथनं निघाला. 100च्या आसपास खेडी तालुक्याच्या बाजाराला येत. तालुक्याची बाजारपेठ खूप मोठी. अगदी सोयीपासनं नांगरापर्यंतच्या सर्व वस्तू तालुक्यात भेटतात. मोठमोठी कापड दुकानं, हॉटेल, भव्य एस टी स्टँड, आडत दुकान, जनावरांचा बाजार, टेलरची दुकानं, गाड्यांचे शोरूम, चित्रपटगृह, स्टेशनरीची दुकानं, अशा प्रकारच्या दुकानांनी नटलेली ती बाजारपेठ. ऊस कारखान्याचे व्यवहार तालुक्यामधूनच फिरत. साखर कारखान्याचं ऑफिस तालुक्याला असल्यामुळे मुकादमाला तिथूनच पैसे मिळायचे. त्यामुळे गाडीवाणांना बाजार दिवशी तालुक्याच्या ठिकाणी बोलवून मुकादम उचल देत असे. बाजारासाठी पैसे लागणार म्हणून शेतकरी शेळ्या, बोकडं, कोंबड्या घेऊन बाजाराला येत आणि ते विकून बाजार करत. प्रत्येक गावाच्या लोकांचं ठराविक ठिकाण बसण्यासाठी ठरलेलं. गंगाराम बाजीरावची वाट बघत त्या ठिकाणी बसला होता. बसल्या जागेवरनं तो येणाऱ्या जाणाऱ्या माणसांकडे बघत होता. प्रत्येक माणसाच्या मागे काहीतरी गडबड होती. कोणी शांत बसलेलं त्याला दिसत नव्हतं. परमेश्वरानं प्रत्येकाच्या मागे काहीतरी व्याप लावलेले होते. हे सर्व चित्र बघत असताना बाजीराव आला. त्याला बघताच गंगारामच्या जीवात जीव आला. गंगारामला बघून बाजीराव म्हणला, कवाशी आला रे? झाला घाटकाभर, चल चहा घेऊ. असं म्हणून दोघेही चहाच्या हॉटेलमध्ये गेले. गंगारामनं चहाची ऑर्डर दिली. बाजीरावला म्हणाला, कशात अडकला होता? लय वाढवळ लावला. अरे चेअरमन तरफडला होता कुठं काय नो. बरं, किती पैसे लागतील तुला? 3-4 हजार लागतील. एवढं नाही लेका, पैसे मिळालं 2-2.5 हजाराचं होईन कसं तरी. अरे 2.5 हजारात नाही भागायच्या लेका, कर काहीतरी. नाही म्हण. अरे असल्यावर तुला द्यायचो नाही का? काय कमी जास्त पडलं तर मोहरल्या बाजारी न्यावावं. असं म्हणत 500च्या 5 नोटा बाजीरावनं गंगारामच्या हातात दिल्या. गंगारामनं त्या खिशात ठेवून दिल्या आणि चहाचे भरलेले कप खाली केले. दोघं आपापल्या मार्गानं आपापल्या कामाला लागले.
गंगारामनं 2,500 जेवढा बाजार घेता येईन तेवढा बाजार घेतला. गावाकडं जायला जिथे गाड्या लागत तिथे गेला. गंगारामचं गाव खूप आडमार्गाला होतं. गाडी निघून गेली तर 5-6 किलोमीटर चालत जावं लागेल. 21व्या शतकात जगाचा प्रवेश झाला तरी गंगारामच्या गावाला अजून एसटी जात नव्हती. गावातल्या कोणाची तब्येत बिघडली तर गावातली गाडी भाड्यानं घेऊन यावं लागेल. गावात 4थीपर्यंत शाळा. 4थीच्या पुढे मुलांना 6 किलोमीटर चालत जावं लागे अशी गावची अवस्था होती. गावाकडं जाणारी गाडी साहित्यानं गच्च भरलेली होती. माणसं गाडीच्या टपावर पाठीमागे लोंबकळत, काहीजण वाहन चालका शेजारी जिथे जागा मिळेल तिथे बसलेली होती. गाडी ज्यावेळी गच्च भरली त्यावेळी वाहन चालकानं ती गाडी हलवली. गाडीत बसलेल्या प्रवाशांच्या चांगल्या गप्पा रंगल्या होत्या. बाजारचा दिवस असल्यामुळे काहीजण दारू प्यायलेले होते. त्यांचा कालवा गाडीत चालला होता. ते एकमेकांना शिव्यागाळ करत होते आणि त्यातच त्यांना धन्यता वाटत होती. गावाकडे जाणारा रस्ता खाचखळग्यांचा असल्यामुळे गाडी आपटत धोपटत चाललेली होती. त्यामुळे गाडीत बसलेले लोक एकमेकांवर रेलत होते आणि तशाही परिस्थितीत गाडी गावाच्या दिशेनं धावत होती. मुलांना आज नवीन कपडे, वह्या, पुस्तकं आणि दप्तरं मिळणार असल्यामुळे ते बाजारला गेलेल्या माणसांची वाट पाखरासारखी पाहत होती. गरिबीमुळे मुलांना कधी चांगले कपडे नाहीत, चांगलं कधी खायला नाही. जे मिळेल त्यात समाधान मानायचं. त्यांना काजू, बदाम, सफरचंद, कोणाच्या घरी सत्यनारायणाची पूजा असली तरच पाहायला मिळायचं. खायची गोष्ट लांब. बाजारातून आणलेला शेवचिवडा, केळी हा त्यांचा खाऊ. अभ्यासाच्या वेळी कधी लाईट असायची तर कधी नसायची. वही आहे तर पेन आहे, पेन आहे तर वही नाही. आणि मग हे सगळंच असेल तर शाळेत मास्तर 4-4 दिवस नाही. अशा परिस्थितीत ही मुलं अनेक अडचणींना सामोरं जाऊन कशी पुढे जाणार, ती कशी घडणार? त्यांनी ऊस तोड्याच्या पोटाला जन्म घेतल्यामुळे त्यांना या परीक्षा द्याव्या लागणार का? म्हणतात ना, टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. या सर्व परिस्थितीतून तो पुढे गेल्यावर इतिहास रचल्याशिवाय राहणार नाही. अशी अनेक उदाहरणं समाजात पाहायला मिळतात. कित्येक मुलांनी आईवडिलांबरोबर ऊस तोडून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. आज ती मुलं विविध क्षेत्रात अधिकारी म्हणून काम करत आहेत. गाडीचा आवाज आला तशी बाजारला गेलेल्या माणसांची वाट पाहणारी मुलं गाडीच्या दिशेनं पळायला लागली. गाडीतनं एक जण उतरायला लागला. मुलं आपापल्या आईबापांच्या हातातल्या पिशव्या घ्यायला मदत करायला लागली. काही जण पिशव्या हातात पडताच पिशवी डोकावायला लागली. प्रकाशच्या पोराला कपडे पाहण्याची खूप घाई झाली होती. त्यांनी बापाच्या हातातली पिशवी घेतली आणि ती पिशवी उघडून पाहण्याच्या नादात त्याच्या हातातून पिशवी खाली पडली आणि बाजार सांडला. हे प्रकाश न बघताच पोराच्या पाठीत दणका मारला. तिथेच त्याला 2-4 शिव्या हासडल्या. बाजार पिशवीत भरला आणि म्हटला, तुला घरी जाऊस तर दम निघाना, केलं का वाटोळं सगळं, असं म्हणून पुन्हा एक फटका मारला. एवढा प्रसाद मिळाल्यावर पोराच्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणात निघून गेला. त्याच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. रागाच्या भरात आपण लेकराला मारलं याची जाणीव प्रकाशला झाली. लेकराचा पडलेला चेहरा बघून त्यांनी त्याला जवळ घातलं. त्याला मारलं याचा त्याला पश्चात्ताप झाला होता. त्याची समजूत काढण्यासाठी त्याला आणलेले कपडे तिथेच दाखवून टाकले. ते नवीन कपडे बघताच पोराचा चेहरा उजळला. पोरगं आनंदानं हरखून गेलं. गंगाराम बाजार घेऊन घरी आला तेव्हा अशीच अवस्था गंगारामच्या घरीसुद्धा झाली. रामाला आणि वैष्णवीला नवीन कपडे आणि वह्या पुस्तकं आणली होती, पण पैसे कमी पडल्यामुळे राधाला काही आणलेलं नव्हतं. वैष्णवीने तिच्या मैत्रिणीला कपडे पाहायला बोलवलं होतं. त्यांच्या तोंडून कपड्याचं कौतुक होत होतं. रामाला आणि वैष्णवीला कपडे आणलेले बघून राधानं तोंडाचा चंबू केला होता. तिला काहीच न आणल्यामुळे ती रुसून बसली होती. यावर्षी तिचं पहिलीत नाव घालायचं होतं, पण अजून मुहूर्त लागलेला नव्हता. कोपऱ्यात बसलेल्या राधाची बाई समजूत काढत होती, पण राधा तिला दाद देत नव्हती. तेव्हा गंगाराम तिला म्हणाला, हे बघ, उद्या तुझं नाव शाळेत घालू आणि तुला नवीन कपडे घेऊ. हे आश्वासन मिळाल्यावर ती खुश झाली. गावातल्या बऱ्याच जणांच्या खुरपणी उरकल्या होत्या. काही जणांच्या निम्म्या अर्ध्या झाल्या होत्या. ज्या शेतकऱ्याला जास्त क्षेत्र होतं ती गावात मोलकरांच्या शोधात होती.
सकाळपासून मोलकऱ्यांच्या घरी हेलपाटे मारूनसुद्धा खुरपायला येणारे अचानक गायब होत होते. पाहता पाहता 2-2.5 महिने पेरणीला झाले. मूग, चवळी यासारखी पिकं काढायला आली. बायांनी कमरेला झोळी बांधून चवळीच्या, मुगाच्या शेंगा तोडायला सुरुवात केली. कौशल्यानं आणि बाईनं दिवसभर चवळीच्या शेंगा तोडलेल्या शेंगा आणून त्या ताडपत्रीवर वाळायला टाकत होत्या. लेकरं येता जाता त्या शेंगा चघळत होती. श्रावण महिना सुरू होऊन 15 दिवस झाले होते. गावागावात कारखानदारीचे वारे व्हायला लागले होते. कारखान्याचे साहेब तालुक्यात त्यांच्या ऑफिसवर हजर झाले होते. त्या ऑफिसवर मुकादमाची आणि गाडीवाणांची गर्दी दिसत होती. मुकादम आपापल्या परीनं पदरात माप काढून घेत होते. मुकादमांना कारखान्याची उचल भेटली की मुकादम गाडीवाणाला उचल देत असे. मुकादम किती उचल देतोय, कुठला कारखाना चांगला आहे, त्या कारखान्याला रस्ते चांगले आहेत का, त्या भागातले बागायतदार कसे आहेत, या गोष्टीचा विचार करून कारखान्याला गाडीवान गाडी लावत असे. परंतु एखाद्याची मागची बाकी असेल आणि त्याला गाडी दुसरीकडे लावायची असेल तर मुकादम त्याच्याकडून बाकी व्याजासकट वसूल करून त्याची सुटका करत असत. श्रावणातला 3रा सोमवार उगवला. या दिवशी गंगारामच्या गावची यात्रा. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत त्या यात्रेला पंचक्रोशीतले हजारो लोक येत असत. यावर्षी पीक पाणी जोरात होतं, त्यामुळे शेतकरी आनंदात होते. गाडीवाणांना उचली मिळाल्या होत्या, त्यामुळे खर्चाची चंगळ होती. यात्रेनं जोर धरला होता. म्हाताऱ्यापासून लहान लेकरापर्यंत सर्वांनी नवीन कपडे घातले होते. सकाळी 9च्या सुमाराला प्रभू रामचंद्रांचा घोडा मारुतीच्या देवळासमोर आणून उभा केला. त्यावर गावकऱ्यांनी मोठ्या भक्तिभावानं साज चढवायला सुरुवात केली. सर्व आभूषणं चढवल्यावर मोठ्यांदा सगळ्यांनी रामाचा जय जयकार केला. घोड्याची पूजा केली. घोडा लोकांना दर्शन देण्यासाठी उभा झाला. घोड्याशेजारी 2 जण उभे होते. एकानं घोड्याचा लगाम पकडला होता आणि दुसरा भाविकांनी आणलेले हार घोड्याच्या गळ्यात घालत होता. पाठीमागे एकानं घोड्यावर सोनेरी रंगाची छत्री धरली होती. 2 जणांनी घोड्याच्या दोन्ही बाजूला भगव्या पताका धरल्या होत्या. घोड्याच्या समोर लेझिमचे डाव सुरू होते. त्यांना साथ देण्यासाठी ढोल ताशाचा गजर सुरू होता. दर्शनासाठी आलेल्या सर्वांच्या अंगावर गावकरी गुलालाची उधळण करत होते. हा नेत्रदीपक सोहळा बघण्यासाठी लोक गर्दी करायला लागले. या गर्दीतून वाट काढत काढत गावातल्या महिला घोड्याजवळ यायच्या. घोड्याचे पाय धुवून त्याचं पूजन करायच्या. नैवेद्य नारळ अर्पण करून दर्शन घ्यायच्या. ज्यांनी नवस केले होते ते नवस फेडत होते. कुणी नारळाची तोरणं बांधत, कुणी गूळ वाटत. यात्रेच्या निमित्तानं बाहेरगावी गेलेली सर्व मंडळी यात्रेच्या दिवशी गावी आली होती. त्यांना पाहून गावच्या माणसांचा जीव मोठा व्हायचा. दुपारी 1 वाजेपर्यंत हा सोहळा चालू होता. 1 वाजला की गावकऱ्यांनी श्रीरामाचा जय जयकार केला. मोठ्यांदा ढोल ताशे वाजायला लागले आणि मारुतीच्या मंदिरासमोरून घोडा श्रीरामांच्या मंदिराकडे मार्गस्थ झाला. घोड्याला गावकरी रामाच्या मंदिरात घेऊन गेले. तिथे श्रीरामाची आरती झाली आणि मग यात्रेची सांगता झाली. पिकं आता निसवायला लागली होती. काही जणांनी उडीद काढले होते तर काही जणांना काढायचे होते. गंगारामला आज उडीद काढायला सुरुवात करायची होती. पोरांना शाळेला सुट्टी असल्यामुळे रामा, वैष्णवी रानात आईवडिलांच्या मदतीला आले होते. दिवसभर सर्व कुटुंब रानात उडदाची काडी गोळा करत होते. उडीद काढत असताना अधूनमधून ढगांची सावली पडायची तर कधी ऊन चटकायचं. गंगारामाच्या मनात यायचं, ऊन जास्त चटकत असल्यामुळे मध्येच पाऊस येतोय का काय, ही शंका त्याच्या मनात उत्पन्न व्हायची. पाऊस आला तर हातातोंडाला आलेला घास वायाला जायचा. एकदा उडीद घरात नेऊन टाकला म्हणजे बिनघोर झालं. पावसाचा या दिवसात भरवसा नसतो म्हणून रानात ताडपत्री आणून ठेवली होती. जरी पाऊस आला तरी काढलेल्या उडदाचं बुचाड लावायचं आणि ताडपत्री खाली झाकून टाकायचं. दिवसभर सर्वांनी मिळून जवळजवळ 1 एकरातला उडीद काढला. दिवस मावळतीला आला होता. दिवसभर बांधून असलेली बैल गंगारामनं पाय मोकळा करायला आणि चरायला सोडून दिली. कौशल्यानं सामानाची आवरावर करून पाठी भरली आणि घराच्या दिशेनं निघणार तेवढ्यात गंगारामनं आवाज दिला, कौशे, अगं ये कौशे, अगं ताडपत्री कुठं ठेवली.
कौशल्या म्हणाली, हाय की आंब्याच्या झाडाखाली, काय करायची? अगं, पावसाचा भरवसा नाही. मला वाटतं उडदाच्या मुठी गोळा करून ठेवावं. पाऊस आला तर लय घाणं होईन. दिवसभर वैतागलेली पोरं पाहून कौशल्यानं आभाळावरनं नजर मारली आणि म्हणाली, अहो आभाळ चकचकीत आहे, कशाचा पाऊस येतोय? 1-2 उन्हं उडदानी खाल्ली म्हणजे पटकन उडीत करून टाकता येईन. आत्ता जर बुचाड लावलं तर सकाळ पुन्हा बुचाड उचकाय लागणं. लका शेजारी सगळ्यांनी बुचाड लावलेत बघ की. अहो नका घाबरू, नाही यायचा पाऊस. असं म्हणून कौशल्यानं सामानाची पाटी उचलली आणि पोरांना घेऊन घराकडे निघाली. रात्रीचं जेवण आटोपून गंगाराम अंग टाकणार तोच विजा चमकायला लागल्या. गंगारामचा अंदाज खरा व्हायची चिन्ह दिसायला लागली. लांब चमकणाऱ्या विजा हळूहळू जवळ यायला लागल्या. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट यामुळे गंगारामच्या छातीत धडकी भरली. पावसाला सुरुवात झाली. नदीवरचा धबधबा मोठ्यानं आवाज करायला लागला. काढणीच्या वेळी पावसानं घाणा घातला होता. पावसाचा जोर वाढत होता तसा गंगारामचा जीव कासावीस होत होता. पण आता अर्ध्या रात्री काय करणार? मनातल्या मनात बायकोवर दातोट खात होता. हिचं ऐकलं नसतं तर बरं झालं असतं, नशीब फुटकं म्हणायचं आपलं. हातातोंडाला आलेला घास वाया जाणार म्हणून त्याची तडफड चालली होती. पाऊस आला तरी पंचायत, नाही आला तरी पंचायत. शेतकऱ्याचं जीवन किती वाईट. पीक बरं असू नाही तर वाईट. उंबऱ्याच्या आत येईपर्यंत काही खरं नाही. पोटच्या लेकरावानी 3-4 महिने पिकाची काळजी घ्यायची. खुरपण, फवारणी यासारख्या मेहनती करायच्या, पिकं वाढवायची. निसर्गानं साथ दिली तर ती आपली, नाही तर सगळा खर्च आणि कष्ट मातीत. सगळ्या आशा पिकावर. आणि पीकच आलं नाही तर शेतकऱ्यानं करायचं काय? तांबडं फुटायच्या वेळी गंगाराम अंथरुणातला उठला, बैलं सोडली, त्यांना घेऊन रानात निघाला. रात्रीच्या पावसानं नदी नाले एक झाले होते. पावसाचं पाणी नदीच्या पात्रात बसत नव्हतं. रात्रभर पावसानं झोडपलेली पाखरं घरटं सोडून आकाशात फेरफटका मारत होती. रानामधून खळखळ आवाज करत पाणी वाहत होतं. गंगारामनं शेतात पाय ठेवताच घोट्या इतका पाय चिखलात रोतला. गंगारामनं हताशपणे पूर्ण शेताची पाहणी केली. काल काढलेला उडीद गोळा करता येणार नव्हता आणि आज काढणी पण करता येणार नव्हती. शेतात जागोजागी पाणी साठलं होतं तर काही ठिकाणी बांध फुटून शेतातली माती वाहूनच गेलेली होती. काल काढलेल्या उडदाच्या मुठीचा पाण्यानं भिजून गाळ झालेला होता. 2 दिवस काढलेल्या मुठीचे शेंडे मातीला चिकटून बसले होते. थोडं ऊन पडल्यावर त्यांनी भिजलेल्या मुठी खालीवर केल्या आणि सुकल्यावर त्याचं बुचाड लावून टाकलं. दुसऱ्या दिवशी शेतामध्ये निम्मा अर्धा उडीद काढायचा राहिला होता, तो काढून घेतला. काढलेला उडीद एका जागेवर गोळा करून लगेच उपनेर बोलवून करून घेतला. भिजलेल्या उडदाला बुरशी लागल्यामुळे तो पांढरट पडला होता. काढणीतून बाहेर पडतोय का नाही तर लगेच ज्वारीची पेरणी. त्यासाठी रानं तयार करायला शेतकऱ्याची धडपड सुरू झाली. जी रानं सुकली होती त्या रानांना शेतकऱ्यांनी पाळी घालायला सुरुवात केली. पाळी घातल्यावर पाठीमागे जे तण निघाले होते ते गोळा करून रानं निर्मळ केले. पूर्वी लोक म्हणायचे, मढं झाकून ठेवायचं आणि पेरणी करायची. रब्बीच्या पेरणीचा काळच काही वेगळा असतो. त्या पेरणीत बैलांचे आणि पेरुळ्याचे खूप हाल होतात. पहाटे उठून बैलं चारायला सोडायची. त्यांना आवताला झोपेपर्यंत, पाख्यावर येईपर्यंत बांधाला पडकात चारायचं. एकदा झुंपली की दुपारी जेवणाच्या सुट्टीपर्यंत सुट्टी नाही. पेरुळ्याला जेवण करेपर्यंत त्यांना आराम मिळायचा. दुपारी त्यांना एकदा पाणी पाजायचं आणि थोडी वैरण चारली की दिवस मावळेपर्यंत सुट्टी नाही. अशा तऱ्हेनं पेरणीची लगबग शिवारात चालू झाली. दिवाळीचा सण जवळ आला होता. सणासाठी गंगारामकडे तर 1 रुपया नव्हता. कुणीकडून पैसा यायला जागा नव्हती. त्यात हा सण आला. सणाला पैसे लागणार म्हणून घरात उडीद येऊन पडला होता. तो गाडी भरून आडतीवर आणला. सणासाठी लागणारं साहित्य खरेदी करण्यासाठी गावातनं शेतकरी उडीद, मूग, बाजरी, कापूस अशी धान्याची पोतीच्या पोती घेऊन आडत बाजार गाठत होते. चालू वर्षी पीक पाणी चांगलं असल्यामुळे धान्य बाजारात धान्याची मोठ्या प्रमाणात आवक होत होती. त्यात भर पडली दिवाळीच्या सणाची. पण आवक जास्त असल्यामुळे धान्याचे बाजार पडले होते.
पुन्हा माल घरी नेऊन परत काय भाव लागतोय हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. त्याला काय करावं कळत नव्हतं. त्याची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली होती. आडतीला माल घातला नाही तर पैसे कुठून येणार, लेकरं कोणाच्या तोंडाकडे बघणार. म्हणून माल विकून जे पैसे मिळतील ते गप गुमान घेत होती. पैसे कमी मिळू किंवा जास्त त्यांची आजची पैशाची नड भागत होती. दिवाळीचा बाजार करण्यासाठी गंगाराम जोडीनं आला होता. मिरच्या, किराणा, भाजीपाला, पोरांना कपडे, दिवाळीसाठी फटाके असा सगळा बाजार खरेदी करून दिवस मावळायच्या आत गावाकडे जायचं होतं. त्यामुळे गंगाराम आणि कौशल्यानं कुणी काय खरेदी करायचं ते ठरवून टाकलं. असं केल्यानं खरेदी लवकर उरकणार होती. गंगारामनं मुलांना कपडे आणि फटाके खरेदी केले. कौशल्यानं किराणा आणि भाजीपाला घेतला. पोत्यातनं आणलेला माल विकून 4 पिशव्यात बसेल एवढा माल खरेदी केला आणि गाव गाठलं. दिवाळीची पहाट झाली. बाईंनी हाका मारून सगळं घर जागं केलं, चूल पेटवली. कौशल्यानं एका बादलीत शेणकाला केला आणि त्याचा अंगणात सडा टाकला. वैष्णवीनं अंगणात रांगोळी काढायला सुरुवात केली. तिनं एक काटकी घेऊन गोल आखला. त्याच्या भोवती विविध प्रकारची नक्षी काढली. काढलेल्या नक्षीमध्ये विविध प्रकारचे रंगीबेरंगी रंग भरले. मध्ये जो गोल काढला होता त्यात निळा रंग भरला आणि त्या रंगावर पेटलेल्या पणतीचं चित्र काढलं. पणतीला तिने तपकिरी रंग आणि दिव्याला पिवळा रंग दिला. त्या दिव्याकडे पाहिल्यानंतर खरोखर दिवा पेटवल्याचा भास व्हायचा. इतकी हुबेहूब रांगोळी तिने काढली. रांगोळीच्या वरच्या बाजूला शुभ दीपावली असं लिहून त्या बाजूला लक्ष्मीची पावलं काढली. रांगोळी काढून झाल्यावर तिने दारात लोकरीचं तोरण बांधून टाकलं. बाईनं रामा, गंगाराम, कृष्णा, राधा आणि अण्णा या सगळ्यांच्या अंगाला उठणं लावलं आणि तिच्या हाताने सगळ्यांना आंघोळी घातल्या. आंघोळ झाल्याबरोबर कौशल्यानं मुलांना नवीन कपडे घालायला दिले. त्यांना ओवाळण्यासाठी तिने ताट केलं. ताटामध्ये तांदूळ, कुंकू, पिठाचे 2 मुटके, साखर, पेटलेला दिवा आणि गळ्यातलं मंगळसूत्र होतं. वैष्णवीनं सर्वांना ओवाळण्यासाठी पाट मांडला. पाटासमोर रांगोळी काढली. सुरुवातीला तिने रामाला पाटावर बसवलं. त्याला डोक्यात टोपी घालायला लावली. त्याच्या कपाळाला कुंकवाचा टिळा लावला. त्यावर तांदूळ चिकटवले. आईनं केलेलं ताट घेऊन तिने त्याला ओवाळलं आणि ताटातली साखर त्याच्या तोंडात भरवली आणि अशाच प्रकारे तिने सगळ्यांना ओवाळलं. ओवाळून झालं रे झालं की लगेच पोरं फटाके वाजवायला पळाली. दिवाळीचा सण उत्साहाचा आणि आनंदाचा. लाडू, करंज्या, चकल्या, शंकरपाळी, चिवडा अशा विविध पदार्थांच्या मेजवानीचा. हा सण पार पडत असताना घरातल्या स्त्रियांना श्वास घ्यायला वेळ मिळत नव्हता. दिवसभर राबून या सणावारांना त्या रंगत आणतात आणि त्यात दिवाळी म्हणजे तर काही विचारायलाच नको. कौशल्यानं दुपारनंतर पुरणपोळीचा स्वयंपाक केला. तिन्ही सांजेला बाईनं कापसाच्या वाती वळल्या. मातीच्या पणतीत तेल ओतून राधाच्या आणि वैष्णवीच्या मदतीनं घर प्रकाशित करून टाकलं. कौशल्यानं देव्हाऱ्यापुढे पाट मांडला. त्यावर नवीन कापड अंथरलं. पाटावर एका बाजूला थोडे तांदूळ ठेवून त्यावर कलश मांडला. पाटाच्या मधोमध लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना केली. मूर्तीला फुलांचा हार घातला. पाटासमोर रांगोळी काढली. नवीन झाडू, वह्या, पुस्तकं अशा वस्तू पूजेसाठी मांडल्या. देव्हाऱ्यापुढे समई तेवत होती. अगरबत्तीच्या सुवासानं सगळं घर कसं सुवासिक झालेलं होतं. पूजेची तयारी झाली तसं तिने सगळ्यांना बोलवलं. गंगारामच्या हातात पूजेचं ताट दिलं. सर्वांनी भक्तिभावानं लक्ष्मीची आरती केली. आरती झाल्यावर गंगारामनं नारळ फोडला. लाह्या बत्ताशाचा नैवेद्य दाखवला आणि सगळ्यांना वाटला. त्यानंतर कौशल्यानं देवीला पुरणपोळीचा आणि फराळाचा नैवेद्य दाखवला. पूजा उरकली की लगेच पोरांनी फटाकड्याची आतिषबाजी करायला सुरुवात केली. श्रोते हो, 5-8 या कादंबरीचा हा होता 3रा भाग. परशुराम नागरगोजे लिखित 5-8 या कादंबरीचा 4था भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो. पण तरीही एक आठवण, अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय तो फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा हीच नम्र विनंती करतो आणि थांबतो.